इन्सुलिनचं काम जसं सकाळी होतं तसंच रात्री होतं का? खूप इंटरेस्टिंग माहिती आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, तुम्हाला जर आहाराबाबत काही शंका असतील तर मला लगेच संपर्क करा. आपल्या शरीराचं एक बायोलॉजिकल क्लॉक असतं आणि गंमत म्हणजे हे घड्याळ फक्त झोपच नाही तर आपल्या स्वादुपिंडालाही नियंत्रित करतं. आपलं शरीर इन्सुलिनला सर्वात चांगला प्रतिसाद सकाळच्या वेळेत देतं आणि जसा जसा दिवस पुढे सरकतो तसा तसा हा प्रतिसाद हळूहळू कमी होत जातो. रात्री तर तो सगळ्यात कमी असतो. म्हणजेच एकच पदार्थ तेवढ्याच प्रमाणात सकाळी खाल्ला आणि रात्री खाल्ला तर त्यातून रक्तात वाढणारी साखर सारखी नसते, कारण इन्सुलिनच्या कामाची एफिशियन्सी वेळेनुसार बदलते. त्यामागे कारण साधं आहे. सकाळी आपल्या पेशी इन्सुलिन सेन्सिटिव्ह असतात, ग्लुकोज हे चांगल्या पद्धतीने वापरतात, पण रात्री शरीर रेस्ट मोडमध्ये जायच्या तयारीत असतं. त्यावेळेला जास्त कॅलरीज खाल्ल्या, जास्त कार्बोहायड्रेट्स खाल्ले तर शरीर गोंधळून जातं. रात्री केलेल्या हेवी मील्समुळे आपल्या बायोलॉजिकल क्लॉकमध्ये गडबड होते, इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो आणि दीर्घकाळात HbA1c सुद्धा वाढू शकतं. म्हणजे प्रश्न फक्त काय खाल्लं याचा नसतो, तर कधी खाल्लं याचाही असतो. म्हणूनच हेल्दी आणि पोटभर नाश्ता, बॅलन्स आणि कंट्रोल लंच आणि हलकं लवकर घेतलेलं डिनर हा काही डाएट ट्रेंड नाही, पण शरीराच्या नैसर्गिक घड्याळाशी जुळवून घेतलेली ही एक पद्धत आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.